श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 32. नारदांवर विचित्र प्रसंग. सांब विवाह. अर्जुनाकडून सुभद्राहरण. श्री गणेशाय नमः. जय जय क्षीरसागर विहारा, मत्स्यरूप्या वेदोद्धारा, महाकपटिया शंखासुरा, वधूनी धर्म वाढविला. मंदरा चळधरुनी पृष्ठीवरी, 14 रत्ने काढिली सागरी. कूर्मवेश मधुकटभारी, भक्त कैवारी तू साच. रसातळा पृथ्वी जाता, सकळ देवी धावा करिता. वराह वेशे रमानाथा, उर्वी दाढेवरी धरियेली. स्तंभ भेदूनी एकसरा, विदारुनी टाकिले महासुरा. प्रल्हाद रक्षका सर्वेश्वरा, नरहरी वेशधारका. दान तपे व्रते बळी, त्यापाशी याचक तू वनमाळी. त्रिभुवन दाटले पायातळी, वामन वेशा कमलेशा. नाही सेवक सदन पृतना काही, 3 सप्तके निर्वीरमही. करुनिया चिरंजीव विजयी, अद्यापि पाही विचरत. वैश्रवण बंधू दशास्य, तेणे बंदी घातले 13. मग तुआ धरुनिया श्रीराम वेश, अदिती पुत्र सोडविले. तो चितू आनक दुमदुभी सूत, द्वारकाधीश मन्मथ तात. तांडव करुनी अद्भुत, पांडव रक्षिले निजबळे. कलियुगी लोक परम धनांध, जिही जवळी रक्षिले काम क्रोध. तयासी तू बोलसी बोध, लीला अगाध दाविसी. पुढे म्लेच्छ माजती दारुण, टाकीती सत्कर्मे मोडून. मग तू कलकी वेश भगवान, तुरंग वहनी धावसी. तो चितू सर्वेशा भीमा तीरी, दोन्ही कर ठेवनी कटीवरी. प्रत्यक्ष नांदसी पंढरी, ब्रह्मानंदा जगद्गुरो. 31 अध्यायी कथन. सत्यभामा आणि प्रद्युम्न, सर्व यादव आणि सुपर्ण, गर्वहरण केले त्यांचे. यावरी एके दिवशी नारद मुनी, स्नान करिता सुरनदी जीवनी. तो मत्स्य आणि मत्सिणी, रमता दृष्टी देखिली. काय संसार स्त्री विण, नाही देखिले पुत्रवदन. आता विवाह करावा येथून, तरी स्त्री कधी वाढेल. तरी आता घेऊ कृष्ण दर्शन, 16 सहस्त्र रमा त्या लागून. एक घ्यावी आता मागून, करू संतान वृद्धी काही. विसरला जपतप अनुष्ठान, जवळी घेतला कमंडलू जीवन. हाती ब्रह्मवीणा घेऊन, मुक्तिपुरीसी पावला. जे अनंत शक्तींची स्वामिनी, ते आदिमाया मन्मथ जननी. तिचे मंदिरी शारंग पाणी, बैसला होता तेधवा. तेथेची आला नारद मुनी, तो दृष्टी देखिला मोक्षदानी. हाती चामर घेऊनी, नारी रुक्मिणी वारितसे. नारद देखता जगज्जीवने, क्षेमालिंगन दिदले प्रीतीने. जवळी बैसवुनी मधुसूदने, पूजा केली यथाविधी. हरी म्हणे जलजोद्भव नंदना, काही मज करावी आज्ञा. आजी स्वामींची वासना, परमचंचळ दिसतसे. नारद म्हणे घननीळा, व्यर्थ आमुचा काळ गेला. गृहस्थाश्रम नाही केला, पुत्र कलत्र न देखो. तरी तुझ बहुत स्त्रिया जगन्मोहना, मज एक देई अंगना. स्त्री दान करी त्याची पुण्या, पार नाही सर्वथा. हास्य वदन जगन्नायक, म्हणे नारदे मांडिले कौतुक. ते समयी यादव कुळ टिळक, काय बोलिला ऐका ते. म्हणे जे गृही नसे मी ब्रह्मनंदना, तेथुनी अवश्य न्यावी ललना. बरे म्हणोनी ते क्षणा, सावरोनी वीणा उठिला. गेला दुसऱ्या गृहाप्रती, तो तेथे बैसलासे जगतपती. उद्धव अक्रूर उभे असती, विंझणे हाती घेऊन्या. हरी म्हणे यावे नारद मुनी, आलिंगन दिधले प्रीती करुनी. म्हणे येणे जाहले कोठुनी, काही आज्ञा करावी. नारद विचारी अंतरी, परमलाघवी कपटी मुरारी. आता होता रुक्मिणीचे घरी, आला लवकरी विवराद्वारे. तेथुनी उठे नारद मुनी, प्रवेशे दुसरे सदनी. तो फासे हाती घेऊनी, सारी पाठ खेळत असे. हरी म्हणे यावे नारद मुनी, म्हणोनी उभा ठाके चक्रपाणी. पूर्ववत पूजा करुनी, क्षेमवार्ता पुसतसे. नारद म्हणे नाटकी पूर्ण, येथेही बैसला त्वरे येऊन. मग प्रवेशे आणिक सदन, तो मनमोहन निजलासे. नारद प्रवेशला सदनांतरी,
म्हणे कोण निजला मंचकावरी, येरी म्हणे स्वामी मुरारी, बैसा क्षणभरी नारद मुनी. तो तेथे खेळती लेकुरे, दृष्टी देखिली मुनिवरे, एक सदनी यादवेंद्रे, मंगळ स्नान आरंभिले. एके घरी घेतले अग्निहोत्र, स्वये होम देत वारिज नेत्र, एके गृही वेदांत शास्त्र, काढून वाची जगदात्मा. एके घरी करीत कन्यादान, कोठे करीत पुत्राचे लग्न, कोठे सुना माहेरा पाठवून, लेकी आणीत गोपाळ. कोठे कन्या सासुरी बोळवित, सद्गद जाहलासे जगन्नाथ, कोठे शास्त्रांचे मतितार्थ, काढून सांगत भक्तासी. कोठे असे गात नाचत, कोठे प्रेमे श्रवण करीत, कोठे विद्याभ्यास दावित, विद्या शिकवित पुत्राते. चतुर्दश विद्या 64 कळा, गृही गृही दावित लीला, कोठे वेद घोष आगळा, करी सावळा आदरे. कोठे बैसला उगाची शांत, कोठे उदास विरक्त, कोठे राजयोग दावीत, हठ निग्रह टाकुनिया. कोठे यम नियम प्राणायाम, प्रत्याहार करी पुरुषोत्तम, कोठे कृपण कोठे उदारपण, पूर्ण काम जाहलासे. कोठे आचरे कर्मकांड, कोठे उपासना दावी प्रचंड, कोठे ज्ञान कथी वितंड, परम मूढा जीवासी. ऐसे जे गृही रिघे नारद, तिकडे व्यापलासे गोविंद, म्हणे विश्वव्यापक ब्रह्मानंद, रीता ठावन दिसेची. मग लज्जित जाहला ब्रह्मनंदन, म्हणे विश्वव्यापक जगज्जीवन, मज कर्मे नाडले पूर्ण, अज्ञान आवरण पडियेले. मग तैसाची वेगे निघाला, भागीरथी तीरासी आला, अनुतापे तप्त जाहला, स्नानासी चालिला ब्रह्मपुत्र. जळी करिता अघमर्षण, तो मायेने दाविले विंदाण, स्त्री स्वरूप आपण, नारद जाहला ते धवा. रंभे ऐसे रूप सुंदर, नारदी जाहला मुनीश्वर, तेथे एक पुरुष आला साचार, कामातुर होऊन या. तेणे संग देताची तत्काळ, गरोदर झाली वेल्हाळ, नवमास भरता समूळ, प्रसूत जाहली ते धवा. तत्काळ जाहले 60 पुत्र, प्रभव विभव आदी संवत्सर, नारद मुनी करी विचार, म्हणे अनर्थ थोर जाहला. मज लागले स्त्रियेचे ध्यान, तेची मी जाहलो न लगता क्षण, मग करीत हरिस्मरण, सोडवी येथुनी दयाळुआ. करिताची कृष्ण चिंतन, पूर्ववत जाहला ब्रह्मनंदन, बाहेर आला स्नान करून, मग तप दारुण आचरला. यम नियम प्राणायाम करून, पावला स्वरूपी समाधान, ज्ञानाग्नी धडधडीत पूर्ण, दोषतृण दग्ध झाले. जैसा पर्वत संदीप्त होय, मग मृग पक्षी न धरिती आश्रय, तैसाची ब्रह्मविंद पाय, निस्संदेह ब्रह्मपुत्र. जैसे स्वप्नीचे दोष अपार, जागा होता होती संहार, तैसा तो नारद ज्ञानसागर, कैचा विकार उरेल पै. कैचा कलंक रवी मंडळी, पाप नुरेची जान्हवी जळी, सदा पवित्र ज्वाळा माळी, त्यासी ओवळे कोण म्हणेल. धुळीने कदा न मळे अंबर, की सर्वत्र फिरता निर्मळ समीर, की ढेकुळ पडता सागर, न ढवळेची कदापि. नारद तोची श्रीकृष्ण, दोघासी नाही भेदभाव, सावध करावया जन, कौतुकपूर्ण दाविले. आता ऐका सावधान, द्वारकेसी काय जाहले वर्तमान, रुक्मिणीचा बंधू रुक्मी आजाण, भोजकट नगरी वसे पै. त्याची कन्या परम सुकुमार, लावण्यवल्ली नामे चतुर, ते प्रद्युम्नासी दिधली सुंदर, यथाविधी करुण्या. श्रीकृष्ण बळीराम रुक्मिणी, 56 कोटी यादव श्रेणी, रुक्मियाने नगरासी नेऊनी, सोहळा केला अपार. भगिनी पुत्र प्रद्युम्न, त्याही वरी तो साक्षात मदन, जामात सुंदर देखोन, अपार आंदणे दिधली. वोहरे सांगाती घेऊनी, द्वारकेसी आले चक्रपाणी, जो आदिपुरुषी कैवल्यदानी, वेदपुराणी वंद्य जो. पुढे रुक्मियाचा पुत्र, रुक्मध्वज नामे शूर, त्याची कन्या पद्माक्षी चतुर, अनिरुद्धासी दिधली. सकळ यादव आणि दळभार, श्रीकृष्ण प्रद्युम्न आणि रोहिणी कुमार, रुक्मिणी रेवती उखा समग्र, लग्ना लागी आणल्या. आणि देशोदेशींचे नृपवर भले,
रुक्मियाने लग्नासी आणिले, यथाविधी लग्न लाविले, द्रव्य वेचिले अपार. वस्त्रे मंडप शोभिवंत, ठाई ठाई रजत स्तंभ विराजित, ते सभेसी राजे समस्त, कौतुकार्थ बैसले. बळीराम आणि यादव बैसले, तो रुक्मिया तेव्हा काय बोले, या जी द्यूत खेळो वहिले, अवश्य म्हणे कृष्णाग्रज. रुक्मिया आणि बळीराम खेळती, भोवते नृप पाहती, रुक्मिया म्हणे पण करा निश्चिती, तरीच रंग खेळाचा. प्रथम केला सहस्त्राचा पण, अवश्य म्हणे संकर्षण, पहिला डाव भीमकनंदन, जिंकिता जाहला ते धवा. सहस्त्र द्रव्य ते वेळा, बळीराम देता जाहला, मग लक्षाचा पण घातला, तो डाव जिंकिला बळीभद्रे. तो रुक्मिया असत्य स्वार्थ बोले, म्हणे ये वेळा म्याम जिंकिले, तो रेवतीवर म्हणे आगळे, असत्य न बोले कपटिया. रुक्मिया म्हणे तूची असत्य, म्याम डाव जिंकिला यथार्थ, परम क्षोभला रोहिणी सुत, मग पुसे समस्त रायासी. तेही रुक्मिया ऐसे बोलत, असत्य साक्ष देती समस्त, म्हणती रुक्मियाने जिंकिले यथार्थ, आम्ही भोवते पाहत असो. रुक्मिया म्हणे असत्य बोलता, तुमचा जन्म गेला तत्वता, तुम्ही गोकुळी गुरे राखिता, असत्य तेथे शिकले ती. तुम्ही दोघे असत्याचे घरे, परम कपटी चोर जारे, कपटेची घेतले मथुरा नगरे, कंसासूर वधुनिया. मग काल यवन भेणे देखा, समुद्रात रचिली द्वारका, कपटे करुनी भीमक कन्यका, चोरूनी नेली तस्कर हो. तैसे तुम्ही पाहता येथे, परी मी शिक्षा लावीन तुम्हाते, द्वारका उचलूनी स्वहस्ते, समुद्रा माझी टाकीन. म्याम जिंकिला आता डाव, साक्ष देती अवघे राव, तो देववाणी अंबरी अपूर्व, एका एकी गर्जली. म्हणे बळीरामे जिंकिला यथार्थ, समस्त राजे पाहती चकित, तव क्रोधावला रेवती कांत, परी आयुध जवळी दिसेना. रुक्मिया घेऊनी खडग वोढण, उभा ठाकला सरसावून, बळीरामे मंडपाचा स्तंभ भवंडून, तत्काळ हाती सरसाविला. बळे भवंडुनी ते वेळा, रुक्मियाचे मस्तकी घातला, शतचूर्ण मस्तक जाहला, प्राणासी मुकला तत्काळ. जाहला एकची हाहाकार, राजे पळो पाहती सत्वर, बळीरामे त्यांचे मुखी मुष्टी प्रहार, बळे करूनी दिधले. समस्तांचे पाडिले दात, भडभडा अशुद्ध वाहत, तैसेची नृप पळाले समस्त, महा अनर्थ देखुनिया. निज मंडपी होता रुक्मिणीवर, जो त्रिभुवन चाळक सूत्रधार, तेथे धावुनी आला सत्वर, तो रुक्मियाचे प्रेत देखिले. मग अग्नीत शरीर घातले, त्याच्या पुत्रावरी छत्र धरिले, बोहरे घेऊनी ते वेळे, द्वारकेसी आले रामकृष्ण. यावरी जांबुवंतीचा कुमर, सांब नामे परमवीर, महायोद्धा अनिवार, तेणे विचित्र एक केले. दुर्योधन हस्तिनापुरी, त्याची कन्या रूपवती सुंदरी, तिचे स्वयंवर होते ते अवसरी, राजे समस्त मिळाले. दिव्य सभा परिकर, तेथे बैसले समस्त नृपवर, रथारूढ होऊनी कृष्णकुमर, सांब तेथे पातला. तोही बैसला सभे भीतरी, तव शृंगारुनी आणिली नोवरी, दुर्योधन म्हणे कुमारी, पाहे राजे निर्धारी. यान माझी आवडेल जो सुंदर, त्यासीच माळ घाली सत्वर, ती राजे विलोकित समग्र, स्थिर स्थिर जात असे. त्यातूनी सांब तत्काळ, म्हणे कोणासी न कळे घालील माळ, सत्वर धावला तो चपळ, उतावीळ होऊन या. तत्काळ नोवरी उचलली, निमिषार्धे रथावरी घातली, द्वारका पंथे ते वेळी, पवन वेगे जातसे. जंबुकांचे सभेमधून, भाग आपुला नेत पंचानन, की सुधारस घट घेऊन, जात सुपर्ण अकस्मात. जाहला एकची हाहाकार, आत्मदळेसी धावती नृपवर, शतबंधूसी दुर्योधन सत्वर, पाठीलागा धाविन्नला. कौरव म्हणती हा एवढा धीट, ऐसा वंश त्याचा तिखट, चोर जार परमनष्ट, असत्य कपट सर्व वेशे. तो अवघे राजे धावती, सांब आटोपिला समस्ती, ऐसे जाणुनी त्वरित गती, रथ मुरडीला कृष्णसुते. क्षण न लगता धनुष्य चढविले, असंभाव्य बाण सोडिले,
प्रेतांचे पर्वत पाडिले, नवल केले ते धवा. धन्य धन्य राजे म्हणत, बहुतांशी एकला झुंजत. मग मुख्य मिळाले समस्त, अस्त्रे घातली चहूकडुनी. अंगी रुतले बहुत शर, तेव्हा विकळ जाहला कृष्णकुमर. मग पाश घालुनी सत्वर, दुर्योधने धरियेला. हस्तिनापुरासी आणुनी, बंदी घातला ते क्षणी. आपुलिया स्वस्थळा लागुनी, राजे गेले ते धवा. कन्या तैसीच ठेवी घरी, तो नारद गेला द्वारकापुरी. हरीसी म्हणे ते अवसरी, सांब पुत्र कोठे तुझा. तो श्रीरंग म्हणे ते वेळे, कोठे गेला न कळे. नारद म्हणे बंदिशाळे, दुर्योधने रक्षिला. सांगितला समस्त समाचार, परम कोपला यादवेंद्र. वेगे सिद्ध केला दळभार, वाद्यांचे गजर लागले. तो पुढे कर जोडूनी प्रद्युम्न, विनवी श्री कृष्णा लागून. काय मशक दुर्योधन, त्यावरी आपण न जावे. जंबुकावरी पंचानन, की आळिकेवरी सुपर्ण. खद्योतावरी चंडकिरण, युद्धा संपूर्ण निघाले. मी आता जातो जी त्वरे, घेऊन येईन दोघे वोहरे. समस्त कौरवांची शिरे, बंधूच्या कैवारे छेदिन. ऐसे बोलता मीनकेतन, तो जवळी आला संकर्षण. म्हणे कायसा पाठविता प्रद्युम्न, मी जाऊन आणितो. कौरव पांडव आप्तवर्ग, त्याशी न करावा युद्ध प्रसंग. मग काय बोले रमारंग, भोगिंद्रासी ते धवा. जरी ते तुमचे न मानिती वचन, तरी आम्ही यावे की धावोन. हासोनी बोले रेवती रमण, ऐसे जाण नव्हेची. माझे वचन न मानिती पामर, तरी पालथे घालीन हस्तिनापुर. मग रथारूढ झाला शेषावतार, उद्धव अक्रूरांसहित पै. मग गजपुरा समीप येऊनी, बळीराम राहिला उपवनी. दुर्योधनासी धाडिले सांगोनी, आम्हासी भेटोनी जाईजे. मग समस्त बंधू घेऊन, बाहेर आला दुर्योधन. बळीरामे भेटला उठोन, सन्मान देऊन बैसविला. म्हणे नेणतपणे आमुचा कुमर, पाहो आला येथे स्वयंवर. कन्या घेऊनी गेला सत्वर, परी तुम्ही विचार नाही केला. समस्त मिळवणी बाळ धरिला, आकर्षोनी बंदी घातिला. हे ऐकूनी बहुत कोपला, रुक्मिणीवर तुम्हावरी. दळभार सिद्ध करून, पाठवित होता तुम्हावरी मदन. मग आम्ही तया ते वारून, दर्शना आलो तुमच्या. तव दुर्योधन क्रोधावला बहुत, तुम्ही बहुत झाला तरे उन्मत्त. आमुच्या धर्मे द्वारके आत, नांदता सुखे ते नेणा. बळे करुनी न्यावी नोवरी, हा कुळधर्म तुमचे घरी. आम्हासी दाविता ते परी, द्वारकापुरी राहुनेदू. तुमचा कृष्ण आणि प्रद्युम्न, येऊ द्या युद्धा लागून. एकाची बाणे करून, करीन कंदन समस्तासी. ऐसे बोलोनी दुर्योधन, बंधूंसहित गेला उठोन. म्हणे दळभार सिद्ध करून, द्वारका पट्टण घेऊ आता. येरीकडे शेषावतार, निजबळे फिरवी नांगर. हस्तिनापुरासी सत्वर, मध्यभागी रोविला. हालविता निजबळे, सकळ नगर डळमळिले. सदने खचती ते वेळे, लोक पळती बाहेर. बाळे घेऊनी कडीयेवरी, नगराबाहेर धावती नारी. म्हणती रसातळा जाते धरित्री, कल्पांतकाळ ओढवला. मग भीष्म आणि द्रोण, दुर्योधन धरी त्यांचे चरण. म्हणे कोपला रेवती रमण, तो आता शांत कराजी. गंगात्मज बोले उत्तर, व्यर्थ धरिला त्याचा कुमर. कैचा शांत होईल भोगिंद्र, अनिवार क्रोध तयाचा. मग भीष्म द्रोण विदूर, दुर्योधन आदिक कौरव समग्र. नगराबाहेर आले सत्वर, करीती नमस्कार रामाते. दुर्योधन लागे चरणी, क्षमा करावी ये क्षणी. राम म्हणे समुद्री नेऊनी, नगर पालथे घालीन. तो कौरव म्हणती तुमचा नंदन, तोही आत पावेल मरण. मग बोले वसुदेव नंदन, रेवती रमण ते धवा. आमुचा कुमर पावता मरण, तरी समुद्रची देईला आणून. कृष्णे गुरुपुत्र देऊन, सांदीपन तोषविला. गोकुळी असता जगज्जीवन, नंद यमुनेसी करी स्नान. घेऊनी गेला जळी वरुण, कृष्णे माघारा आणिला. नंद शक्तिवनी सर्पे गिळला, तो हरीने तत्काळ सोडविला. द्वादश गावे अग्नी गिळला, गवळी सकळ रक्षिले.
आघासुर मुख पसरून म्हणे गोकुळ अवघेची गिळीन, तो कृष्णे उभा चिरोन गोपाळ अवघे रक्षिले. कालिया विशोदक कल्लोळे नवलक्ष गोपाळ मृत्यू पावले, कृपा कटाक्षे हरीने उठविले मग दौडिले कालिया ते. 7वे वर्षी गोवर्धन आंघोळीये धरी सप्तदिन, त्यासी आणावया नंदन उशीर काय लागेल. निकर देखोनी बहुत चरणी लागे गंगासुत, म्हणे अन्याय जाहला तो समस्त घाली पोटात ते वेळे. मग संतोषोनी बळीभद्र तत्काळ उपटिला नांगर, तव बंदीचा सोडून कुमर विवाह केला यथाविधी. वोहरे घेऊनी सांगाते बळीराम आला द्वारकेते, वर्तमान सांगितले हरिते उद्धव अक्रूरे ते धवा. यावरी धर्मराज इंद्रप्रस्थी असता अपूर्व वर्तली एक कथा, द्रौपदीस 5 पती तत्वता पूर्वी निर्मिले श्री व्यासे. ते कथा सांगता समस्त तरी वर्णावे लागेल भारत, पसरेल असंभाव्य ग्रंथ या लागी ध्वनितार्थ बोलिलो. असो द्रौपदी वरिली 5 जणी, नारदे दिवस दिधले वाटुनी, 2 मास 12 दिन सदनी एकेकाच्या वर्तत. एकाचे होता पूर्ण दिन, मग अग्नी माझी करी स्नान, दिव्य सुशीरभूत होऊन मग जाय दुजियाकडे. जे का येती धर्माचे दिन, त्यात 4 माते समान, असो एकदा द्विज आला धावून अर्जुनाजवळी सांगावया. म्हणे माझ्या गायी वळुनी आता नेल्या दैत्यांनी, कोण सोडवील तुझ वाचुनी पंडुनंदना सांगपा. गो ब्राह्मण प्रतिपाळका धावे धावे रणपंडिता, तो आवेश न धरवे कुंती सुता सेवका शस्त्रे मागतसे. सेवक म्हणती पार्थाप्रती धर्म द्रौपदी आहेत एकांती, संकट पडले निश्चिती पार्थवीरास ते धवा. मना माझी विचारित अर्जुन दैत्य करीतील गोहनन, आपण जाऊनी धनुष्यबाण सदनातून आणावे. पार्थ प्रवेशला सदनी ती गुंतली संभोग्य व्यसनी, तो दचकली याज्ञसेनी लज्जित मनी जाहली. शस्त्र घेऊनी गेला पार्थवीर रथारूढ धावे प्रतापशूर, दैत्य संहारुनी समग्र गायी सोडविल्या द्विजाच्या. परतोनी आला कुंती सुत पंडितासी सांगे वृत्तांत, स्त्री पुरुषांचा एकांत देखता दोष काय असे. तव ते विचारुनी सांगती बाळहत्या घडली त्याप्रती, त्यासी प्रायश्चित्त निश्चिती तीर्थक्षिती हिंडावे. घेऊनी धर्माची आज्ञा पार्थ चालिला तीर्थाटना, तापसी होऊन या जाण पार्थवीर हिंडतसे. वने तपोवने शैले सरिता महानद्या जान्हवी आदी समजता, शिव विष्णू क्षेत्रे पाहता तन्मय होय अर्जुन. केदार हरिद्वार बद्री 12 ज्योतिर्लिंगे पृथ्वीवरी, तितुकी पार्थ अनुक्रमे करी स्नाने दाने विधियुक्त. काम्यक वनी प्रवेशला पार्थ तो शिवाचे अनुष्ठान स्थल तेथ, शिव नसता कुंती सुत जावोनी बैसे ते ठाई. अर्जुन बैसला ध्यानस्थ तो उमाधव पातला तेथ, तापसिया देखोनी म्हणत तू कोण येथे बैसलासी. मग बोले अर्जुन तुझ बोलावया काय कारण, शिव म्हणे माझे हे स्थान तू कोण येथे बैसावया. अर्जुन म्हणे ते वेळा काय ठाव तुझा आखिला, ऐकता विषकंठ क्षोभला म्हणे तुझ लागी मारिन. अर्जुने गांडीव चढविले निर्वाण बाण वरी योजिले, शिवे पिनाक सांभाळिले युद्ध मांडिले निर्वाण. शिवे अग्नि अस्त्र टाकिले पार्थे पर्जन्यास्त्र सोडिले, शिवे शक्ती अस्त्र प्रेरिले पार्थ कार्तवीर्यास सोडी. असो अस्त्रे होती बहुते तितुकी घातली हिमनगजा माते, अवघी निवारिली पार्थे निज सामर्थ्ये करुनिया. मग संतोषला अपर्णावर म्हणे धन्य धन्य तू महावीर, प्रसन्न जाहलो मागे वर नाम खूण सांग तुझे. येरू म्हणे मी पंडुनंदन श्रीकृष्णदास नाम अर्जुन, मग शिवे कवच किरीट कुंडले जाण प्रसाद दिधला अर्जुना. शिवासी करुनी नमस्कार पुढे तीर्थे पाहे पंडुकुमर, तव आला जेथे रामेश्वर दक्षिण समुद्र तीराकडे. करुनिया स्नानदान घेतले रामेश्वराचे दर्शन, तो तेथे अंजनी नंदन महावीर देखिला.
पुढे सेतू पाहिला अद्भुत, शतयोजने लंकेपर्यंत. हनुमंतासी पुसे पार्थ, कोणी सेतू बांधिला. मारुती सांगे पूर्ववर्तमान, या मार्गे गेला रघुनंदन. तो प्रतापी रविकुळभूषण, तेणे सेतू बांधिला. हासुनी बोले वीर पार्थ, अहो जी रामाचे एवढे सामर्थ्य. निजबाणे का न बांधिला सेत, शिळा किम निमित्त घातल्या. हनुमंत म्हणे बाणांचा सेत, भंगेल हे जाणूनी रघुनाथ. एक एक वानर जैसा पर्वत, कैसा सेतू तगेल. पार्थ म्हणे मज ऐसा असता, तरी शरांचा सेतू बांधिता. तो क्रोध आला हनुमंता, बांधी तत्वता सेतू आता. मी जरी एकला चढेन, तरी तुझ्या शरांचा सेतू मोडीन. पार्थ थोडासा सेतू बंधन, करिता जाहला ते धवा. प्रचित पहावया पूर्ण, सेतू बांधिला एक योजन. म्हणे उडी घाली बळे करून, कैसा मोडोनी पडे पाहू. अर्जुन म्हणे हेची शपथ, जरी मोडोनी पडेल सेत, तरी मी अग्निकाष्टे भक्षीन सत्य. तूही निश्चित बोल पा. हनुमंत म्हणे मज तो नाही मरण, जरी सेतू न मोडे माझेन. तरी मी तुझे ध्वजी बैसेन, तुझ आधीन होऊन या. मग पार्थे धनुष्य चढवुनी, बाण सोडिला अभिमंत्रुनी. अभंग सेतू केला ते क्षणी, म्हणे मोडूनी टाकी. हनुमंत उडोनी गगना गेला, सेतूवरी येऊनी पडियेला. सेतू मोडूनी चूर्ण केला, मारुती गर्जला भुभुक्कारे. मोडिला सेतू देखोनी, पार्थे धनुष्य ठेविले धरणी. बहुत काष्टे मेळवुनी, ढीग केला असंभाव्य. जात वेद चेतविला तत्काळ, आकाशपंथे जाती ज्वाळ. पार्थे स्नान करूनी सकळ, नेमा आपुला सारिला. करूनी अग्निसी प्रदक्षिणा, हृदयी आठविले कृष्ण ध्याना. किरीट कुंडल मंडित वदना, पीत वसना चतुर्भुजा. म्हणे श्रीकृष्णा द्वारकाधीशा, हे मधु कैटभारे जगन्निवासा. हे माधवा क्षीराब्दिवासा, शेषशायी मुरहरा. हे रुक्मिणी वल्लभा जनार्दना, हे कंसारे नरकमर्दना. हे मधुसूदना सुखवर्धना, मन्मथ जनका श्रीरंगा. हे भक्तवत्सला यादवेंद्रा, हे केशवा दुरित कानन वैश्वानरा. हे दानवारे समरधीरा, इंदिरावरा श्रीहरे. हे माधवा नव पंकज पत्राक्षा, अनंग दहन हृदय साक्षा. वेद वंद्या कर्माध्यक्षा, कोणा परीक्षा नवे तुझी. तो द्वारकेसी जगन्नाथ, कळले संकटी पडिला पार्थ. भक्त कैवारी रमाकांत, आला धावत सेतुबंधी. द्विजवेश धरिला सर्वेशे, हनुमंता लागी साक्षे पेपुसे. हा कोण अग्निप्रवेश करीत असे, वर्तमान कैसे सांगा हे. हनुमंते सांगितले वर्तमान, या उपरी बोले ब्राह्मण. या गोष्टीसी साक्ष कोण, मज लागून सांगा ते. मारुती म्हणे साक्ष नाही, द्विज म्हणे असत्य सर्वही. साक्ष नसता व्यर्थ पाही, वेदवचन ऐसे बोले. तरी मज देखता रचा सेतू, वरी उडी घाली अकस्मातू. मग पार्था हाती त्वरितू, मागुता सेतू रचविला. गुप्त रूपे जगज्जीवन, खाली घाली सुदर्शन. मग ऊर्ध्व उडे अंजनी नंदन, निराळ पंथे ते धवा. उडी घातली अकस्मात, परी तैसाची अभंग असे सेत. वरी आदळोनी हनुमंत, एकीकडे पडियेला. जैसा शिळेवरी गोटा पडे, तो उसळोनी जाय एकीकडे. पार्थ निरखुनी पाहे ब्राह्मणाकडे, तो द्वारकाधीश ओळखिला. ब्राह्मण म्हणे वायुसुता, याचे ध्वजस्तंभी बसे आता. तेव्हा आपुले स्वरूप तत्वता, प्रकट केले गोविंदे. अर्जुनासी धरुनी वनमाळी, मारुतीचे हाती देत ते वेळी. म्हणे यासी तू सांभाळी, कृपा करुनी सर्वदा. जाहला पृथ्वीसी दैत्यभार, तुम्ही आम्ही पार्थवीर. करू दुष्टांचा संहार, अकर्मकार सर्वही. रामावतारी तुआ सेवा करून, मजवरी केला उपकार पूर्ण. आता सांभाळी अर्जुन, ध्वजी बैसोनी पाठी राखी. तुझ जिंकी ऐसा कोणी, वीर नसे या त्रिभुवनी. हनुमंत लागला हरिचरणी, म्हणे आज्ञा प्रमाण तुझी हे. गुप्त जाहला भगवान, आला द्वारकावती लागून. हनुमंताची आज्ञा घेऊन, चालिला अर्जुन तेथुनिया. तो सुभद्रा श्रीकृष्णाची भगिनी, देऊ केली होती अर्जुना लागुनी.
पार्थ तीर्थे करावया मेदिनी बहुत दिवस गेला असे. त्यावरी बळीभद्रे केली विचारणा की सुभद्रा द्यावी दुर्योधना, परी ते न ये श्रीरंगाच्या मना, अंतरी वासना पार्थाकडे. बळीभद्रे निश्चय केला सत्य, जो आला नाही वीर पार्थ, तो दुर्योधनासी द्यावी त्वरित, निश्चयार्थ पूर्ण केला. इच्छित श्रीकृष्णाचे मन, ऐसा समयी यावा अर्जुन, तो वैकुंठनाथ ब्रह्म सनातन, इच्छा मात्रे सर्व करी. तो तीर्थे करीत पार्थे, द्वारावतीसी आला अकस्माते, महातापसी वल्कले वेष्टिते, नोळखे निश्चित कोणीही. श्रीकृष्णासी हेर सांगत, नगराबाहेरी एक महंत, महातपोधन प्रतापवंत, तीर्थे करीत पातला. ऐसे ऐकता जगज्जीवन, घेऊ महंताचे दर्शन, द्वारके बाहेर येऊन, भेटता जाहला तापस्यासी. अंतरी कळली खूण, आला प्राण सखा अर्जुन, बाहेर पुसे तुम्ही कोण, कोणे आश्रमी राहता. पार्थ म्हणे आम्ही ब्रह्मचारी, स्व इच्छे क्रीडतो धरणीवरी, हरी म्हणे आमुचे नगरी, 4 मास क्रमिजे पै. तापसी राहिला 4 मास, श्रीकृष्ण आले मंदिरास, सांगे वसुदेव देवकी बळीरामास, महातापसी आला असे. बळीराम आणि यादववीर, तापसिया भेटले समग्र, परी हा भगिनीचा पुत्र, न जाणे कोणीही. प्रार्थुनिया देवकी नाथे, गृहासी आणले महंताते, सर्वही भजती भावार्थे, नवल तेथे वर्तले. रैवतक पर्वती महाशक्ती, तिचे यात्रे यादव जाती, संकर्षण आणि रमापती, निघती उग्रसेन वसुदेव. शृंगारीला चतुरंग दळभार, बळीये यादव संपत्ती सागर, वाद्ये वाजती अपार, सनया सुस्वर वाजती. देवकी मुख्य यादव वनिता, चातुर्य राशी सौभाग्य सरिता, शृंगार नभींच्या विद्युल्लता, दिव्ययानारूढ जाती. त्यान माझी श्रीरंग भगिनी, सुभद्रा देखिली लावण्य खाणी, देवांगना पद्मिनी नागिणी, स्वरूपावरुनी ओवाळजे. दमयंती सुलोचना पंचशरदारा, मयकन्या रूपवती तारा, जिच्या विलोकिता मुखचंद्रा, लाजो निजाती तत्काळ. ब्रह्मांड मंडप शोधिता, सुंदर नाही कृष्णा परता, त्याची भगिनी वसुदेव दुहिता, तिचे स्वरूपाद्भुत. सघन नक्षत्रे नभमंडळी, तैसी मस्तकी मुक्ता जाळी, बीजवरा मिरवे भाळी, आकर्ण नेत्री सुभद्रा. कवी गुरु तेजासी उणे आणि, तेवी मुक्ते डोलती करणी, उघडी आदित्य खाणी, तैशी दशनी प्रभा फाके. नेत्री सोगयाचे अंजन, नाचे शफरी ध्वज देखोन, चपळे हुनी झळके वदन, पायी पैंजणने पुरे. असो ऐसा चालिला दळभार, यादव ललना चालिल्या सुंदर, सुवर्ण शिबिकेत सुकुमार, आरूढ होऊन जातसे. तो उभयता पार्थ कृष्ण एके रथी, चमू माझी मिरवत जाती, जेवी पुरंदर आणि वाचस्पती, एकासनी बैसले. सुवर्ण यानी सुभद्रा रत्न, कपिध्वज लक्षित दुरुन, मजसिजेची व्यापिले मन, वेधले नयन तिकडेची. देखोनिया हास्य वदन, मन्मथ जनक बोले वचन, अजा तटस्थ काद्रयेव देखोन, तैसे पाहता कुणीकडे. ब्रह्मचारी तुम्ही महंत, भलतेकडे गुंतले चित्त, मग म्हणे वीर पार्थ, स्थिर होय ऐसे करी. राजकोशींची रत्ने तत्वता, ती केवी येती दुर्बळाच्या हाता, यावरी कमलोद्भव पिता, करणी सांगे पार्थाच्या. यात्रेहुनी परतता जाण, माझिया दिव्य चंदनी बैसोन, हरुनिया सुभद्रा रत्न, पवनाहून जाय त्वरे. किरीटी डोलवी मान, यावरी रैवता चळा जाऊन, शक्ती पूजोनी वनभोजन, लहान थोरी संपादिले. समय पाहुनी क्षीराब्दिजानाथ, धनंजयासी दावी भ्रूसंकेत, तो सुभद्रेचेही चित्त, पार्थ स्वरूपी वेधले. सुभद्रा भावी मनात, पार्था ऐसा दिसतो महंत, अर्जुने नोवरी अकस्मात, स्यंदनावरी घातली. त्रुटीन वाजता अर्जुन, जात सुरेश प्रस्थ मार्ग लक्षुन, अश्वजाती मनोवेगे करुन, शैब्य सुग्रीवादिचारी. मागे हाक जाहली एकसरसी, सुभद्रा घेऊनी गेला तापसी, पुढे प्रळय जळराशी,
तैसे यादव धावले. प्रद्युम्न सांबादिक कृष्णकुमार म्हणती धरा धरा पळतो तस्कर. देखोनी यादवांचा भार मुरडिला रहवर अर्जुने. पार्थे आपुले स्वरूप प्रकटिले जे वस्त्र भरणी मिरविले. सीता संताप हरण ते वेळे ध्वजी येऊनी बैसला. गांडीव चाप टणत्कारोन सोडिले बाणा पाठी बाण. जैसा धारा वर्षे घन गेले भुलोन यादवा. दारुण अर्जुनाचा मार कोणी उभे न राहती समोर. रेवती वल्लभासी समाचार श्रुत जाहला सर्वही. तापसी नवे श्वेतवाहन समोर नाटोपे कोणा लागून. रणपंडित सुजाण यादव सैन्य मोडिले. परम कोपला बळीभद्र सावरी मुसळ नांगर. मनात हासे श्रीधर यासी तो वीर नाटोपे. परम कोपला रेवती रमण म्हणे निष्पांडवी पृथ्वी करीन. शक्रप्रस्थासी उचलून पालथे घालीन सागरी. वीर क्रोधावले समस्त परी निवांत रूप पाहे अच्युत. मग हलधर बोलत काय मनात योजितसा. हरी म्हणे पूर्वीचा संकल्प होता की सुभद्रा द्यावी वीर पार्था. संकर्षण म्हणे अच्युता सर्व ही करणे तुझेची. हासोनी बोले क्षीराब्दिजारमण किरीटी हुनी वरिष्ठ कोण. सुभद्रे सारिखे रत्न आणोनी द्यावे कोणासी. निंदुनिया राजहंसा मुक्ता फळे काय अर्पावी वायसा. उपेक्षुनी परीक्षक डोळसा जन्मांदा हाती रत्न द्यावे. पंडित सत्पात्र दौडून शतमूर्खा द्यावे अर्घ्यदान. कोंदणी 5 शोभायमान चिखली रोवून व्यर्थची. सांडूनी पार्थवीर नरेश कोणता लक्षणयुक्त आहे पुरुष. शक्राहुनी विशेष धैर्य वीर्य जयाचे. भार्गव किंवा उमारमण तेवी धनुर्धर पंडित सुजाण. तेजस्वी जैसा चंडकिरण खळदंडणी कृतांत. सौंदर्य तारुण्य देखोन खाली पाहे मीनकेतन. सर्व विषयी सुलक्षण तृतीय तनय पंडूचा. त्यावरी आनक दुमदुभी भगिनी सुत धीर उदार प्रतापवंत. ऐसा आप्त टाकुनी पार्थ कोणासी देता सुभद्रा. हासुनी बोले जनार्दन जरी यासी भिडावे जाऊन. अनिवार तो पंडुनंदन मजला कदा नाटोपे. यादव मोडिले सकळ मज तत्काळ धरुनी नेईल. मग तुम्हासी संकट पडेल सोडवा वयाचे पुढती. ऐसे ऐकता वचन उभा राहिला संकर्षण. वीरश्री अनल गेला विजोन हरिवचन मेघ वर्षता. तो वसुदेव देवकी येऊन करीती बळीरामाचे समाधान. आम्ही सुभद्रा दिधली पार्था लागून यथाविधी लग्न करावे. ऐसे समाधान केले किरीटीसी बोलावू पाठविले. राम वसुदेव पुढे गेले मिरवित आणिले पार्थासी. यथा सांग लग्न लाविले उग्रसेने भांडार फोडिले. 4 दिवस गोड जाहले आंधण दिधले अपार. मग बोळविला श्वेतवाहन निघे सवे सुभद्रा घेऊन. 1 संवत्सर पूर्ण पुष्कर क्षेत्री क्रमियेला. 12 वर्षे पूर्ण होता शक्रात्मज आला शक्रप्रस्था. धर्म भीम माद्री सुता ब्रह्मानंद उचंबळे. धर्मासी साष्टांग नमून आदरे दिधले आलिंगन. जैसे भरत आणि रघुनंदन 14 वर्षी भेटले. मघवा आलिंगी अंगिरासूत तेवी भीमे धरिला पार्थ. कंठ झाला सद्गतीत एकासी एक भेटती. गजास्य आणि षडास्य यासी आलिंगी व्योमकेश. तैसा नकुळ सहदेवास पार्थ भेटे प्रीतीने. कृष्ण जनक भगिनी साष्टांगी नमी पाकशासनी. सुभद्रा समस्तांचे चरणी मस्तक ठेवी आदरे. वर्तमान सर्व सांगोन सुभद्रेसी हाती धरोन. पांचाळी कडे गेला अर्जुन बोले हासोनी तेधवा. अंतरी संतोष अद्भुत वरी रुसोनी द्रौपदी बोलत. आता इकडे यावयाचा काय अर्थ काहीच नाही जाणीजे. सद्यस्त्यप्त घृत सांडून जुन्याचे काय कारण. नूतन केले परिधान राहिले जीर्ण सहजची. तो कृष्णेची चरणी सुभद्रा लागे प्रेमे करुनी. पांचाळीने हृदयी धरुनी आलिंगिली सप्रेम. म्हणे माझ्या भाग्यासी नाही अंत आम्ही कृष्ण भगिनी दोघी विख्यात. आनंदला वीर पार्थ हर्ष गगनी न समाये. ब्रह्मानंद महाराज दिनमणी उदय पावला हृदय चित गगनी.
श्रीधर सूर्य कांतवनी तो उन्मेष अग्नी प्रकटला. तेणे जाळले दुरित कानन तो रुक्मिणी चित्त चालक घन. वर्षला स्वानंद जीवन शीतळ केले सर्वत्र. पांडव पालका पांडुरंगा ब्रह्मानंदा अभंगा. श्रीधर वरदायका निस्संगा कथा रसिक चालवी पुढे. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुर परिसोत प्रेमळ पंडित 32तमाध्याय गोढा. श्री कृष्णार्पणमस्तु. नारदांच्या जीवनात तीर्थयात्रा करीत असता एक विचित्र घटना घडली. ते गंगेत स्नान करीत होते. त्यांना पाण्यात मासा व त्याची मादी एकत्र आलेली दिसली. त्यांचे सुख पाहून त्यांच्या मनात संसाराचे विचार घोळू लागले. पण आपल्याबरोबर संसार करण्यास कुठली स्त्री तयार होईल असा त्यांना प्रश्न पडला. मग त्यांना द्वारकेतील कृष्णाचे वैभव आठवले. त्याच्या हजारो स्त्रिया आठवल्या. त्यांना वाटले, कृष्णाजवळ एवढ्या स्त्रिया आहेत, त्यातील एखादी जरी त्याने मला दिली तरी मी संसार करून सुखी होईन. भार्या आणि पुत्र यांशिवाय जीवन व्यर्थच. नारदांना तोच एक ध्यास लागला. ते द्वारका नगरात आले. कृष्ण व रुक्मिणी यांनी त्यांचे स्वागत केले. नारदांच्या मनात चलबिचल होत होती. कृष्णाने विचारले, मुनिश्रेष्ठा, आज तुमचे मन स्थिर का नाही? नारद म्हणाले, केशवा, विचार करता करता असे वाटू लागले आहे की स्त्री नसेल तर जीवनाला काहीही अर्थ नाही. तुझ्या एवढ्या स्त्रिया आहेत, त्यातील एक जरी मला दिलीस तरी माझा जन्म सफल झाला असे मला वाटेल. कृष्ण म्हणाला, असे आहे का? ठीक आहे, तर ज्या सदनात मी नसेन व माझी पत्नी एकटी असेल त्या सदनात जा आणि त्या पत्नीला तू स्वतःची पत्नी समजून ने. नारदांनी ते मान्य केले. ते तिथून उठून दुसऱ्या एका सदनात गेले. तिथेही कृष्ण आगत स्वागत करायला समोरा आलाच. मग ते अनेक घरात गेले, पण प्रत्येक घरात कृष्ण होता. तो काही ना काही काम करीत होता व नारद येताच त्यांचे स्वागत करीत होता. नारदाला मोठे आश्चर्य वाटले. त्यांना भ्रम झाल्यासारखे झाले. स्त्रीचा ध्यास लागलेला होता. अशा अवस्थेत ते पुन्हा गंगेवर स्नानाला गेले. गंगेत त्यांनी एक बुडी मारली आणि वर आले. तो त्यांना आपणच स्त्री झालो आहोत असे दिसून आले. त्यांना अचंबा वाटला. फारच लज्जित होऊन ते इकडे तिकडे पाहू लागले. त्यावेळी आणखी एक चमत्कार घडला. एक सुंदर तरुण पुरुष तेथे आला व त्याने त्या स्त्रीरूपी नारदाशी संग केला. नारदी त्यामुळे गरोदर झाली. पुढे 9 महिने पूर्ण झाल्यावर नारदी प्रसूत झाली. तिला एकंदर 60 पुत्र झाले. पुढे त्यांच्याच नावांनी 60 संवत्सरांची गणना करण्यात येऊ लागली. नारदांना फार वाईट वाटले. स्त्रीच्या चिंतनामुळे आपण स्त्री झालो हे त्यांच्या लक्षात आले. ते पुन्हा ब्रह्मस्वरूपी चित्त एकाग्र करून बसले. दीर्घकाळ तपश्चर्या केली. मग श्रीकृष्णाच्या कृपेने ते मूळ स्थितीस प्राप्त झाले. क्षणभरच मोह घडला. चित्त तिकडेच लागले आणि मन विकारी होऊन आपण स्त्री झालो हे समजून येऊन नारदांचे चित्त तेथून पुढे नित्य नारायण रूपच होऊन राहिले. द्वारकेत आणखी एक घटना पुढे एकदा घडली. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी हा भोजकट नगरात वस्ती करून राहत होता. त्याला एक मुलगी होती. लावण्यवल्ली किंवा लावण्यवती असे तिचे नाव होते. ती सुंदर कन्या उपवर झाली. पूर्वीची कृष्णाबरोबरची तेढ आता रुक्मीच्या मनात नव्हती. प्रद्युम्नाशी लावण्यवतीचा विवाह करण्यात आला. मोठ्या थाटाने लग्न समारंभ झाला. रुक्मीचा पुत्र रुक्मध्वज नावाचा होता. त्याला जी कन्या होती तिचे नाव पद्माक्षी. काही काळानंतर तिचाही विवाह प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध याच्याशी करण्यात आला. अशा रीतीने रुक्मिणी, तिच्या भावाची मुलगी आणि त्याची नातही यादव कुळात लग्न होऊन आल्या. पद्माक्षीच्या विवाहानंतर रुक्मी यादवांसह सभेत बसला होता. रुक्मीने मौजेने द्यूत खेळण्याचा बेत केला. सर्वांना तो पसंत पडला. बलरामाला द्यूताची आवड होती. बलराम व रुक्मी द्यूत खेळू लागले. कित्येक वस्तू बलरामाने पणास लावल्या, पण त्या तो हरला. शेवटी त्याने 1,00,000 नाणी पणास लावली. प्रत्येक वेळी मी जिंकलो असे रुक्मी म्हणत होता. तसेच याही वेळी तो म्हणाला. परंतु वस्तुतः बलरामाने पण जिंकला होता. बलराम संतापला. खोटे बोलण्याबद्दल तो रुक्मीला दोष देऊ लागला. पण रुक्मी तेच धरून बसला. त्याची बाजू घेऊन इतरही तसेच म्हणू लागले.
बलरामाला रुक्मी हिणवून म्हणू लागला, तुम्ही गवळी, चोरटे, गावठी लोक, तुम्ही कसले न्यायाने खेळणार? अरे, रुक्मिणीला सुद्धा तुम्ही अशीच चोरून नेलीत. बलरामाची तो निंदा करू लागला. खेळाचे पर्यवसन वितुष्टात झाले. त्याच वेळी अशी आकाशवाणी झाली, बलरामानेच पण जिंकला असून बलरामाविरुद्ध रुक्मी असत्य भाषण करीत आहे. आकाशवाणी होताच बलराम ताडकन उठला आणि रुक्मीवर धावला. रुक्मीनेही खडग उगारले. बलराम निशस्त्र होता. त्याने मंडपाचा एक खांबच बळाने उपटला. रुक्मीला खडग चालविता आले नाही. बलरामाने खांबानेच रुक्मीचा कपाळमोक्ष केला. त्याची बाजू घेणाऱ्यांनाही त्याने खांबाने ठोकून काढले. मंडपात एकच गोंधळ माजला. रक्तपात पाहूनच काही बघे लोक पळून गेले. तोच श्रीकृष्ण तेथे आला. रुक्मीचा वध असा झाला याचे त्याला फार वाईट वाटले. रुक्मिणीचे सांत्वन करणे कठीण होते. कृष्णाने रुक्मीचे उत्तर कार्य यथाशास्त्र केले. बलरामाच्या क्रोधामुळे रुक्मीचे व्यर्थ प्राण गेले. बलरामाच्या क्रोधाचा फटका आणखी एकदा बसला तो कौरवांना. झाले असे की जांबुवंतीचा पुत्र सांब हा मोठा बलवान व शूर होता. हस्तिनापुरात दुर्योधनाच्या कन्येचे स्वयंवर मांडले होते. सांब त्यावेळी तिकडे गेला होता. त्याने स्वयंवरातून त्या मुलीला पळविले, पण दुर्योधन व इतर कौरव यांनी वेगाने त्याचा पाठलाग केला. सांबाला पकडले, हस्तिनापुरात परत आणले आणि बंदीखान्यात टाकले. नारदांनी हा सर्व वृत्तांत द्वारकेत जाऊन कृष्णाला सांगितला. श्रीकृष्ण व प्रद्युम्न यांच्याशी चर्चा करून बलराम हस्तिनापुराकडे गेला. नगराबाहेर तळ ठेवून त्याने दूताकडून दुर्योधनाला निरोप पाठविला. मुकाट्याने सांब याची मुक्तता करा, नाहीतर माझ्याशी युद्ध करा. दुर्योधनाला त्याने भेटीसाठी बोलावले. तो आला, पण बलरामाची व यादवांची निंदा करून सांब ह्याला सोडणार नाही असे म्हणून तरातरा परत गेला. बळाचा वापर केल्याशिवाय कौरव वटणीवर येणार नाहीत हे ओळखून बलरामाने आपल्या नांगराने सारे हस्तिनापूर महान शक्तीने खेचले. तो अद्भुत प्रकार पाहून देवही दचकले. हस्तिनापुरात मोठमोठे उत्पात होऊन घरे पडली. नागरिकांचे प्राण गेले. भीष्म म्हणाले, सुयोधना, तुझ्यामुळे हस्तिनापुरावर संकट आले. तू सांब ह्याला सोड. तुझ्या मुलीशी त्याचा विवाह होऊ दे. यादवांशी मैत्री करणेच हिताचे आहे. भीष्माचा सल्ला मानून दुर्योधनाने त्याप्रमाणे केले. सांब त्याचा जामात झाला. यादव व कौरव यांची सोयरीक झाली. पाचही पांडवांची द्रौपदी ही पत्नी होती. नारदांनी असा नियम घालून दिला होता की वर्षातून ठराविक दिवस द्रौपदीने एकेका पतीजवळ राहावे. त्यावेळी दुसऱ्या कोणाही पांडवाने तिच्या व त्याच्या एकांताचा भंग करू नये. केल्यास त्या पांडवाने 12 वर्षांपर्यंत तीर्थयात्रेला निघून जावे. एकदा मोठा भाऊ युधिष्ठिर याच्यासह द्रौपदी बोलत बसली असताना अर्जुनाला तेथे जावे लागले. ब्राह्मणांच्या गायी दैत्य पळवून नेत होते व त्या सोडवणे भाग होते. अर्जुनाची शस्त्रे ज्या ठिकाणी ठेवलेली होती तिथेच युधिष्ठिर व द्रौपदी बसले होते. अर्जुनाने शस्त्रे नेली, गायी सोडविल्या, पण नियमाप्रमाणे त्याला 12 वर्षे तीर्थयात्रेस जावे लागले. तो काम्यक वनात गेला असता प्रत्यक्ष शंकराशी त्याने युद्ध केले. त्याचे शौर्य पाहून शंकराने त्याला अस्त्रे दिली, कवच, मुकुट व कुंडले दिली आणि विजयाचा आशीर्वाद दिला. अनेक प्रांत पाहत पाहत अर्जुन रामेश्वरास गेला. हनुमंताची व त्याची तेथे भेट झाली. रामाने बाणांचा सेतू का बांधला नाही असे त्याने विचारले. तेव्हा मारुती म्हणाला, बाणांचा सेतू वानरांच्या भाराने बुडाला असता. अर्जुन म्हणाला, मी बाणांचा सेतू बांधतो, तुम्ही त्यावर चालून दाखवा. मारुती म्हणाला, सेतू मोडला तर काय करशील? अर्जुन म्हणाला, मी स्वतःला जाळून घेईन. नाही मोडला तर? मारुती म्हणाला, मी तुझ्या रथध्वजावर राहून तुझे कार्य करीन. अटी मान्य झाल्या. अर्जुनाने बाणांचा पूल बांधला. मारुतीने त्यावर उडी मारली. तो लगेच ढासळला. अर्जुनाला आता अग्निकाष्ठे भक्षण करणे भाग होते. त्याने चिता पेटविली. कृष्णाचे स्मरण केले. प्रतिज्ञा विफल होऊ नये, माझे प्राण आता तुझ्या हाती सोपविले आहेत असे म्हणत कृष्णाला ते मनोमन अर्पण केले. द्वारकेत कृष्णाला ते कळले. त्याने एका ब्राह्मणाचे रूप घेतले. तो तिथे गेला. अर्जुन व मारुती यांनी पाहताच त्याला नमस्कार केला. चिता पाहून व मोडलेला बाणांचा सेतू पाहून ब्राह्मणाने विचारले, हे काय चालले आहे?
तेव्हा अर्जुनाने सारे सांगितले. ब्राह्मण म्हणाला, तुम्ही हे सर्व केले त्याला साक्षी कोण? अर्जुन म्हणाला, येथे आम्ही दोघेच होतो. ब्राह्मण म्हणाला, या प्रतिज्ञेसाठी साक्षी असावा लागतो. आता माझ्या देखत जर पुन्हा सर्व केले तर मी मान्य करीन. मारुतीला आपण बाण सेतू मोडून टाकू अशी खात्री होती. तो तयार झाला. अर्जुनाने पुन्हा बाणांचा सेतू बांधला. तेवढ्यात विष्णुरूप कृष्णाने आपले सुदर्शन चक्र त्या सेतूखाली आधारासाठी ठेवले. मारुतीने उंचावरून सेतूवर उडी मारली, पण सेतू काही मोडला नाही. मारुतीने पुन्हा भीमकाय होऊन उडी मारली, तरीही सेतू मोडला नाही. तेव्हा विष्णू म्हणाला, पांडवा, तुला आता स्वतःला जाळून घेण्याची गरज नाही. मारुतीराय, आपण मान्य केल्याप्रमाणे अर्जुनाच्या रथावरील ध्वजस्तंभावर विराजमान व्हावे. मग दोघांचे सख्य झाले. कृष्णाने आपले स्वरूप प्रकट केले. हनुमंता, आमच्या दैत्य संहाराच्या कामात तुझे सहकार्य तू दिले पाहिजे. हनुमंताने ते आनंदाने मान्य केले. पूर्वी द्वारकेत त्याला रामरूपात दर्शन देऊन कृष्णाने त्याचे समाधान केलेच होते. कृष्णाने गुप्तपणे सुदर्शन चक्र स्वस्थानी पाठविले व तो द्वारकेत परत गेला. अर्जुन त्रिदंडी संन्यास घेऊन तीर्थयात्रा करीत पुढे गेला. काही काळाने तो द्वारकेच्या प्रदेशात आला. त्यावेळी द्वारकेत कृष्ण भगिनी सुभद्रा हिच्या लग्नाविषयी कृष्ण व बलराम यांचे बेत चालले होते. ती अर्जुनाला योग्य आहे असे कृष्ण म्हणत होता, तर ती दुर्योधनाला द्यावी असे बलरामाला फार वाटत होते. दुर्योधनाची मुलगी सांबपत्नी होऊन यादवांच्या कुळात आली होती. दुर्योधन हा गदा युद्धाच्या बाबतीत बलरामाला गुरु मानित असे. त्यामुळे बलरामाचे मन दुर्योधनाला अनुकूल होते. त्यांचे बेत चालले असता हेराने अशी वार्ता सांगितली की द्वारकेजवळच एक मोठा तेजस्वी योगी आला असून लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. कृष्ण द्वारकेच्या बाहेर गेला. जेथे अर्जुन संन्यासाच्या वेशात आलेला होता तेथे गेला. हा दुसरा कोणी नसून अर्जुनच आहे हे त्याने ओळखले. बाह्यतः तसे न दाखवता त्याने त्याला मोठा मान देऊन द्वारकेत 4 महिने राहायला बोलावले. त्याची राहण्याची अगदी स्वतंत्र व्यवस्था कृष्णाने केलेली होती. त्याचा आदर करण्याची सूचना कृष्णाने सर्व यादवांना दिली होती. त्यामुळे सर्वजण त्याला पूज्य मानू लागले. पुढे एकदा रैवतक नावाच्या डोंगरावर देवीची यात्रा भरली होती. तेव्हा इतर मंडळींबरोबर यादव समूहही यात्रेला गेले होते. अर्जुनही होता. सुभद्रेचे सौंदर्य पाहून अर्जुनाचे मन तिच्याकडे ओढ घेऊ लागले. कृष्णाने सुभद्रेच्या मनाचीही तशीच अवस्था झालेली ओळखली. अर्जुनाला त्याने एकीकडे विचारले, काय हो महाराज, आपले चित्त ईश्वराकडे आहे की एखाद्या देवीकडे? अर्जुन म्हणाला, द्वारकाधीशा, तुम्हीच माझे चित्त एकाग्र होईल असे काहीतरी करू शकाल. राजकोशातील मौल्यवान रत्नांची अभिलाषा आम्ही का धरावी? कृष्ण म्हणाला, तू अर्जुन आहेस ही गोष्ट मला व माझी भगिनी सुभद्रा हिला माहीत आहे. ती तुलाच द्यावी असा माझा बेत आहे. पण बलराम दादांचे मत दुर्योधनाच्या बाजूला झुकते. ते हट्टी व संतापी आहेत. दुर्योधनासारख्या दुष्टाला माझी बहीण मी कशी देईन? तू असे कर, यात्रेतून आता परत जाताना सुभद्रेला माझ्याच रथात घे व पळवून सरळ इंद्रप्रस्थास ने. तीर्थयात्रेचा 12 वर्षांचा अवधीही आता संपलाच आहे. माझ्या रथात मी धनुष्य व बाण आणि इतरही शस्त्रे ठेवलेली आहेत. अर्जुनाला आनंद झाला. यात्रेहून परत फिरताना जेव्हा कृष्णाचा रथ द्वारकेच्या महाद्वाराशी येऊ लागला तेव्हा सुभद्रा त्या रथाजवळच होती. अर्जुन झपाट्याने पुढे गेला. त्याने सुभद्रेला त्या रथात चढविले. स्वतः रथात चढला आणि त्याने बाहेरच्या बाहेर रथ भरधाव सोडला. कृष्ण त्यावेळी बलरामाबरोबर मुद्दाम राहिला होता. संन्याशाने सुभद्रेला पळवून नेले अशी एकच आरडाओरड झाली. यादव वीर अर्जुनाचा पाठलाग करू लागले, पण अर्जुनापुढे कोणीच टिकले नाही. बलराम अर्जुनावर चालून गेला. त्याने नांगर व मुसळ आपल्या हातात घेऊन त्या गोसाव्यांचे मस्तक चूर्ण करण्याचा बेत केला होता. तोच कृष्णाने त्याला थांबविले. दादा, हा तर आपला आतेभाऊ अर्जुन आहे, कोणी वैरागी नव्हे. जे पळत आहे ते इष्टच आहे. दादा, अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर जगात दुसरा कोणी नाही. तुम्ही क्रोध आवरा. आपण सुभद्रेचा अर्जुनाशी यथोचित विधीपूर्वक विवाह करून देऊ. यावर बलराम विरमला. शेवटी कृष्णाच्या मृदू भाषणाने त्याचा राग निवळला. मग अर्जुन व सुभद्रा यांचा विवाह झाला.
अर्जुन सुभद्रेला घेऊन यात्रा समाप्त करून इंद्रप्रस्थास गेला तेव्हा धर्माने त्याचे स्वागत केले. द्रौपदीने अर्जुनाची थोडीफार थट्टा केली, खोटा सवतपणा दाखविला. पण सुभद्रेला मिठी मारून ती म्हणाली, सुभद्रे, आपण दोघी कृष्ण भगिनीच. आता एकत्र राहून सुखाने आयुष्य घालवूया. अध्याय 32 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.